नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर। लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या बँक खात्यामध्ये 4500 रुपये जमा होणार आहेत। जर तुम्ही पात्र असाल तर यामध्ये कोणत्या भगिनी 4500 रुपयासाठी पात्र असणार आहेत, त्यांच्या बँक खात्यामध्ये 4500 रुपये हे कसे जमा होणार आहेत या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत अशा भगिनींच्या खात्यामध्ये 4500 रुपये जमा होणार आहेत। आता 4500 रुपयासाठी कोणत्या भगिनी पात्र आहेत या संदर्भातील व्यवस्थित माहिती समजून घ्या। ज्या लाडक्या बहिणी विनाकारण पात्र असून सुद्धा अपात्र झाले आहेत, ई-केवायसी करत असताना नजर चुकीने किंवा जो काही पर्याय त्या ठिकाणी निवडण्यासाठी सांगण्यात आलेला होता तो पर्याय निवडत असताना चुकीची ई-केवायसी झाली आहे। चुकीची ई-केवायसी झाल्यामुळे ते सरकारी नोकरीला आहेत म्हणून असा उल्लेख सिस्टीम मध्ये दाखवला जात आहे। म्हणून त्या लाडक्या बहिणी विनाकारण अपात्र झाले आहेत। अशा लाडक्या बहिणींना परत एक संधी म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून 31 मार्च 2026 पर्यंत ठेवण्यात आली आहे। लवकरात लवकर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत जर तुम्ही ई-केवायसी केलात तर नोव्हेंबर महिन्याचा 1 हप्ता, डिसेंबर महिन्याचा 1 हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 1 हप्ता असे एकूण 3 हप्ते 4500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत। जर तुम्ही पात्र असाल तर हे तुमच्या लक्षात असू द्या, परंतु त्यासाठी लवकरात लवकर ई-केवायसी करून घेणं गरजेचं आहे। जर तुम्ही चुकून ई-केवायसी करत असताना चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे तुमची ई-केवायसी होऊन सुद्धा तुम्ही अपात्र झाले आहेत, अशा भगिनींनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या। 31 मार्चची वाट न पाहता आज उद्या 2-3 दिवसामध्ये ई-केवायसी करून घ्या। ई-केवायसी जर झाली तर तुम्ही कन्फर्म या ठिकाणी पात्र असू शकता। जे काही तुमचे पेंडिंग हप्ते आहेत ते तर तुमच्या खात्यामध्ये येणारच आहेत, परंतु जे काही पुढील हप्ते आहेत ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये सलग स्वरूपामध्ये जमा होण्यास सुरू होईल। हा एक दिलासा देणारा अपडेट आहे। जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।